परमात्मा हे निर्गुण निरंकार, तू करता है जगत का, तू सबका आधार। कण कण में है बसरा तेरा रूप अपार, तीन काल है सत्य तू, मिथ्या है संसार। घट घटवासी हे प्रभु अविनाशी करता, दया से तेरी हो सभी भवसागर से पार। निराकार साकार तू जग के पालनहार, है बेअंत महिमा तेरी दाता परम्पार। परम पिता परमात्मा सबके संतान, भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण। भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण। बोल सद्गुरु माता शिक्षा रविंद्र हरदेव जी महाराज की जय। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तिथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही। देव थोर म्हणावा की गुरु थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणाशी करावा। समर्था वाटे देवाऊनी सद्गुरु थोर, जयाच्या कृपे भेटे हार गुराजवीर। जयाच्या कृपे भेटे हार गुराजवीर। सद्गुरु माता शिक्षा रविंद्र हरदेव जी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरुवचनकार की जय। प्यारे सत्संगत प्रेमाने बोलिया धन्यवाद जी। तर या सत्संगत या सत्संगचे प्रबोधक महात्मा परम आदरणीय गायकवाड महाराज, या ब्रँचचे मुख्य महात्मा परम आदरणीय साळुंके महाराज, सेवादल इन्चार्ज महाराज आदरणीय धामणे महाराज, तुम्ही सर्वजण निरंतर परमात्म्याचे ध्यान करण्यासाठी एकत्र आलेला आहात। तुम्हाला सर्व साधू संतांच्या, माता बहिणीच्या, बालबालकांच्या पावन चरणावरती दास कोटी कोटी धन्यवाद। प्रेमाने बोलिया धन्यवाद। या सत्संगत खरोखरच सर्वांचंच परम भाग्य आहे। आपल्याला सत्संग करण्याचे एक सुअवसर या ठिकाणी प्राप्त होतोय। मुळातच ही सत्संग बाबा बुटासिंग महाराज यांनी या सत्संगाचं रोपटं लावलं। परमादरणीय उतरे सरांनी या ठिकाणी त्या गोष्टीचा जिक्र केला। रोपटं लावलंय, परंतु त्या रोपट्याला पाणी घालणं प्रत्येक संत महापुरुषांचं कर्तव्य आहे। तरच कुठेतरी संजनावर त्या रोपट्याचा वटवृक्ष होऊ शकतो। कारण अनेक संतांनी आपल्या देहाचं बलिदान या सत्संगासाठी केलेलं आहे। जो 24 एप्रिल मानव एकता दिवस परवा आपण साजरा केला, त्या पाठीमागचा उद्देश एवढाच होता की निरंकारी जगतामध्ये संजन सत्संग काय आहे हे मात्र कोणालाही काही कळत नव्हतं। पण नेमकी सत्संग काय आहे, या परमात्म्याचं ध्यान करणं। आता तू परमात्मा कोण आहे, कुठे आहे, त्याला बघायचं कसं? जयास वाटे देव व्हावा त्याने सत्संग करावा, समर्थांनी सांगितलं। मग सत्संग मध्ये देव पाहायला मिळतो। यापूर्वीची जी भक्ती आम्ही करत होतो
ती कोणत्या कारणाने करतो तो? कधी काळी संध्यानंद पूजापाठ केला जायचा, होम हवन केलं जायचं, मंदिरामध्ये संध्यानंद मंदिरामध्ये भगवंत आहे समजून आपण त्या मंदिराचं दर्शन घेतलं जात होतं. दास आता येतानाच महापुरुषांच्या बरोबर चर्चा करत होता, एखाद्या वारीला संत महात्मा जात असेल, वारीमध्ये संध्यानंद भली मोठी गर्दी असते, प्रत्येकाच्या मनाचा स्वभाव असतोय. वारीला पोहोचल्यानंतर गर्दी बघितली की कळसाचं दर्शन आपण घेतो आणि परत येतो, कारण संसाराचा वेळ पाठीमाग लागलेला असते. थोडासा वेळ एखाद्याला असेल तर संध्यानंद मुख दर्शन घेऊन ती परत येतं. अजून थोडासा वेळ असेल तर नम्राने संध्यानंद चरण दर्शन त्या ठिकाणी प्रत्येकाला प्राप्त होत. ही मनुष्य जीवनाची व्यथा आहे, अवस्था आहे, आणि त्या अवस्थेमधून जात असताना संजनानो, तुमचं माझं परमभाग्य आहे की समयच्या सद्गुणे संजना तुमच्या माझ्या अंगसंग असलेला परमात्मा केवळ श्रद्धेच्या नमस्कारापोटी या ठिकाणी तुम्ही आम्हाला दाखवला. हा भगवंत पाहणं एवढं सोपं होतं काय? सर्व जगालाच कळालं असतं की संजय तू भगवंत अंगसंग आहे. मग कोणी मूर्ती पूजा केली नसती, फोटोपूजन केलं नसतं, किंवा आणखीन काय संजय ज्या ज्या गोष्टीवरती श्रद्धा आहे त्या संजय केल्या नसत्या. पण त्याच्यातून तुम्ही आम्हाला बाहेर काढलं, प्रतिमेतून प्रत्यक्षापर्यंत. प्रतिमेची पूजा करतो तो आता प्रत्यक्ष परमात्मा दाखवला, मूर्तीची पूजा करतो तो प्रत्यक्ष परमात्मा दाखवला. मग प्रत्येक गटागटामध्ये संजय या परमात्म्याचं रूप आहे ते तुम्हाला आम्हाला पाहायला मिळालं. मग जगामध्ये संजय भक्ती करण्याचे मार्ग जर अनेक असले तर संजय निरंकारी मिशन मध्ये एक सोपा उपाय म्हणून संजय या ठिकाणी परमात्म्याचं दर्शन तुम्हाला आम्हाला प्राप्त झालं. फक्त काय करायचं आहे, कुणी तनाचा, कुणी मनाचा, कुणी धनाचा अभिमान न करे, दिले सर्व ज्या देवाने ओळख त्याची ना करे. एखाद्याला धन असेल तर धनाचा गर्व येतो, एखाद्याचं शरीर चांगलं असेल तर त्या शरीराचा सुद्धा अभिमान येतो. मग परंतु ही शरीर दिलं कोणी, तन दिलं कोणी, धन दिलं कोणी, त्याची ओळख कशी करणार तुम्ही आम्ही? तर त्याच्यासाठी सत्संग आहे. तर समर्थ काय म्हणतात, समर्थांनी सांगितले की आधी नमस्कार कोणाशी करावा? समर्था वाटे देवाहून सद्गुरु थोर, सद्गुरूला नमस्कार करायला सांगितलं. सद्गुरूच्या कृपेने संजय या परमात्म्याची ओळख तुम्हाला झाली, म्हणून सद्गुरूला नमस्कार करायला सांगितलं. मग बाबा बुटासिंगजी महाराज संजय कीर्तन करायचे, त्यावेळी त्या परमात्म्याचं दर्शन त्यांना प्राप्त नव्हतं किंवा त्यांच्या जीवनामध्ये गुरु नव्हता. मग ज्यावेळी कीर्तन करत असताना त्याने कीर्तनामध्ये सांगत होते की मोहन घरी येतो. मोहन म्हणजे हा परमात्मा. परमात्म्याचे नाव संचालन अजून बरेच आहेत, अनेक नावानं आपण त्या परमात्म्याला संबोधतो. पण तो मोहन घरी येतोय ही एकच वाक्य फक्त कानसिंगजी भाई कानसिंगजी याने त्यांच्या कानावरती पडलं. ते पण जाता जाता बाबा बुटासिंग यांना म्हणाले की तुम्ही ज्या परमात्म्याचं वर्णन करत होता तुम्ही कधी पाहिलं का त्याला? तर नाही पाहिलं. मग कानसिंग नारायणच्या कडून बाबा बुटासिंगजींना या परमात्म्याचं दर्शन झालं. तिथून जी श्रृंखला संचलन चालू झालेलं आहे, बाबा बुटासिंगजी झाले, अवतार सिंग महाराजांनी संजनानं निरंकारी जगतामध्ये जी अवतारवाणी लिहिली, त्या अवतारवाणी मध्ये संजनानं काय सांगितलेलं आहे? त्या अवतार 376 बंद आहेत. एक बंद वाचायला सांगितला संजनानं. ज्यांनी परमात्म्याचं दर्शन केले ना, फक्त त्या अवतारवाणीचा जर बंद वाचला किंवा श्रवण केला तर त्याच्यामध्ये कळते की संजनानं आपण श्रद्धापूर्वक या भगवंताचे नमस्कार करतोय का अंधश्रद्धापोटी करतोय. जगामध्ये गुरु संजन अनेक आहेत, पण त्या ठिकाणी प्रत्येकाला सांगितलं जातं. दास आता सांगत होता, काही माफ करा संजन ह्या गोष्टी सत्संगमध्ये बोलू नयेत, पण ज्या महापुरुषांच्या गळ्यामध्ये माळ आहे, गुरु काय सांगतात संजनानं, तुम्ही वारी कोणती करणार? तुळशीला पाणी घालत जा, किंवा आणि तिसरी गोष्ट म्हणजे पंढरीची वारी कोणती करताय, कोणत्या वारीला येणार तुम्ही?
निरंतर नामस्मरण या भगवंताच कर. म्हणजे ज्या भगवंताला मी पाहिलं नाही त्या भगवंताचं नामस्मरण कसं करायचं. तर ज्या भगवंताला इथं आपण पाहिलंय, तुम्ही निरंकार मै तेरे शरणा मैनू बक्षलो, हा मंत्र संजयन तुम्ही आम्हाला दिला. म्हणून संजनानं सत्संग सेवा नामस्मरण की बिना भक्ती अधुरे म्हणून सांगितलं. काय सांगितलं? सत्संग सेवा सिमरन की बिना भक्ती अधुरे. इन 3 कर्मों से ही भक्ती होती है पुरे. या 3 कर्मानच भक्ती आपण पूर्णत्व करू शकतो. 3 कर्म सांगितली, सत्संग करायला सांगितले, सिमरन करायला सांगितले आणि सेवाही करायला सांगितले. ज्या वयामध्ये सज्जन सिंगजी, बाबा गुरुबचन सिंगजी महाराजांचे एक भाऊ होते सज्जन सिंगजी, त्यांनी निरंकारी सत्संगला संजयनं एक देण म्हणून 5 प्रण दिले. आता पहिल्या प्रणामध्ये सांगितले की ज्याची वस्तू त्याची समजा, काम नसे तक्रारीचे, म्हणे अवतार प्रण हा पहिला, तन मन धन हे देवाचे. ज्या गोष्टीबद्दल आपण तक्रार करतो, ज्या गोष्टीचा अभिमान करतो, ज्या गोष्टीला संजनानं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, ते सर्वच या परमात्म्याने दिलेला आहे. मग हा जीव संजनानं लक्ष 84 जीव येऊनी भोग भोगून आपण या ठिकाणी आलोय. मग याच्यानंतरचा प्रवास काय आहे? सद्गुरूला शरण जाऊन परमात्म्याचं दर्शन करणं. मग कुणाच्या जीवनामध्ये सुख येत असेल, कुणाच्या जीवनामध्ये दुःख येत असेल, जरी दुःख आलं तरी जा संजनाने सुखाप्रमाणे जगण्याची ताकद हा गुरु आपल्याला देतो. मुख्य महात्म्याने सांगितलं की संजनानो बाबू गुरुबचन सिंगजी महाराजांचं वर्णन केलं या ठिकाणी चर्चा प्रताप सिंग महाराजांचं. बाबांच्या चरणावरतीच काय महापुरुषांनी मागणं मागितलं होतं, जे काम आहे ते माझं बनू द्या. मग अनेक दिवसापासून ते महात्मा मागत होते. मग खरोखरच बाबाजींनी ज्या दिवशी बाबांच्या शरीरावरती गोळ्या झाडल्या गेल्या त्या दिवशी त्याने ती वचन त्यांना बाल केलं. बाल केल्यानंतर संजनानं चाचा प्रताप सिंगजींनी सुद्धा मागितलं होतं, मरेन तर सत्संगसाठी आणि जगेल तर सत्संगसाठी. एक गोळी बाबाजींना लागली त्यावेळी संजनानं चाचा प्रताप सिंगजी उतरले आणि बाकीच्या गोळ्या सगळ्या आपल्या शरीरावरती घेतल्या. मग निरंकारी जगतामध्ये संजनानं हे कार्य करण्याचे धाडस निरंकारी सत्संगामध्ये आपल्याला प्राप्त होतं. आणि ह्याच्यामध्ये संजनानं आपण जर बघितलं तर आपण एखाद्या वेळेस एकाच भांडत असेल तर संजनानं त्याच्यामध्ये कोणी भाग घेत नाही आणि त्याचं कर्म आहे तो भोगेल, हा एक परिणाम त्या ठिकाणी दिसून येतो आपल्याला. खरोखरच संजनानं तुमचं माझं परमभाग्य आहे. या निरंकारी मिशनचा प्रचार करण्यासाठी फक्त वेळ काढायचा आहे. आता या ठिकाणची उपस्थिती कमी आहे म्हणून संजनानं नाराज व्हायचं काही कारण नाही. ज्यांच्या भाग्यामध्ये सत्संग होती त्यांना ती प्राप्त होतेच. काय कारणास्तव संजनानं या ठिकाणी येण्यापासून काय महात्मा थांबले असतील, त्यांनाही सद्गुरू संजनानं आशीर्वाद प्राप्त देतातच आशीर्वाद. परंतु संजनानं सत्संग करत असताना मनापासून तन मन धनाने संजनानं सत्संग करणं गरजेचं आहे. म्हणलेले की संजनानं प्रदूषण बाहर हो या अंदर हो दोनों हानिकारक आहे. हे काय सांगायचं होतं, आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात. एक गुरुशिक पुस्तक आहे, या वर्षी प्रकाशित झालेलं आहे. त्या गुरुशिक पुस्तकामध्ये शेवटच्या 5-6 पानामध्ये संजनानं अगदी लहान मुलांच्या वरती संस्कार कसे करावेत याचं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. आता जो मानव एकताचा दिवस आपण साजरा केला, बाबा गुरुबचनजींचं वचन काय होतं, माझा निरंकारी भक्त कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही. जर समजा लहान मुलांच्या समोर आपण एखादं व्यसन करत असेल किंवा एखादा शब्द अभद्र बोलत असेल तर बरोबर ते लोहचंबुकासारखं ते मूल कॅच करतं. आता दाच्या घरामध्ये सुद्धा एक बालक आहे, आमच्या मुलगीचा मुलगा आहे, पण चुकून एखादा शब्द संजनानं जर आमच्या फॅमिलीला किंवा मुलाला बोलला तर बरोबर कॅच करतं ते. तुम्ही असं का बोलताय ते विचारतो. अगदी 3 वर्षाचा आहे. हा जर परिणाम संजनानं याच्यापेक्षा चांगला परिणाम त्याच्यावरती व्हावा असं वाटत असेल. आता महात्मा रात्री प्रसादासाठी घरी आले होते, तो समोर बसलेलाच होता.
मग ज्यावेळी महात्मा प्रसादी प्रसादी करून जाताना आशीर्वाद दिला त्याने, आणि जात असताना संजयानं एकमेकाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतलं त्याने उठून दर्शन घेतलं. मग हे जर कृत्य संजयानं त्याच्या समोर आपण केलं तर संजयानं त्याच्या जीवनाचं परिवर्तन व्हायला उशीर लागत नाही. म्हणून दास काय सांगतोय, कुठल्याही प्रकारचा अभद्र शब्द त्यांच्या समोर बोलणं किंवा कुठल्याही प्रकारचं व्यसन करणं त्यांच्या समोर, हे आपण थोडस जरी व्यसन करता असेल तर संचालन त्यांच्यापासून थोडस लांब जाऊन करा. दास करू नका असं काही म्हणणार नाही, परंतु त्यांच्यापासून लांब जाऊन करा. निरंकारी मिशनची जी शिखलाई आहे, कारण निरंकारी मिशनचा जो पाया आहे मूळ त्यांच्यावरतीच आहे. बाबा प्रेमाने बोलूया. या सत्संगात दास आपल्या चरणावरती प्रार्थना करतोय की छोट्या छोट्या गोष्टी असतात संजय या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळतात. ज्यावेळी बाबा गुरुबचन सिंगजी महाराजांनी आपलं शरीर ध्येय टाकलं, त्यावेळी बहिणजीने मगाशी तो एक व्हॉट्सअपवरचा मेसेज वाचून दाखवला. त्याला काय सांगायचं होतं, जे बाबाजी सत्संगच्या निरंकारी मिशनचे जे पाईक होते, जे भक्त होते, त्यांनी खवळून उठली सगळे, आणि राजमाताजींनी त्यांना शांत केलं. मग 2-3 दिवसामध्येच भोलाजी म्हणजे बाबा हरदेव सिंगजी महाराजांना गुरुगादीवरती प्रकट केलं. मग तरी सुद्धा राग महापुरुषांच्या मनामधला जात नव्हता. त्यांनी काय सांगितलं, जरूर आपण बदला घेऊया, परंतु अशा प्रकारे न घेता एक चांगल्या प्रकारे घेऊया, जेणेकरून जर रक्त संचलनानं ते आपण डोनेट केलं. बहिणजींनी शेवटाला जाता जाता तो एक किस्सा सांगितला आपल्याला की एक जीव संचलन वाचत असेल तर आपण ते रक्त डोनेट करणं गरजेचं आहे. कालांतराने संचलन आपल्याही परिवारात मला तर लागतच ते. मग त्यावेळी धावपळ न करता जी वेळ आलेली आहे त्या वेळेमध्ये संचलन आपलं हित करून घेणं गरजेचं आहे ते. मग ज्या वेळी कॅम्प लागतात, आता सांगलीला कॅम्प झाला, त्या कॅम्प मध्ये कुठेही असो, सलगरला असेल, कवटेमंकाळ असेल, देशिंगला असेल, तर कॅम्प मध्ये आपण भाग घेणं गरजेचं आहे. तो एक 350 मिलीची जी रक्ताची बॉटल आहे ती 4 जीव वाचवू शकते. 4 जीवांना वाचवण्याची ताकद यामध्ये असते. म्हणून संचलन निरंकारी मिशन मध्ये एक छोट्या छोट्या गोष्टी असतात, फक्त आपल्यासाठी त्या तयार केले गेले. नियम असेल, सत्संग असेल, सेवा असेल, नामस्मरण असेल, ते आपल्यासाठीच आहे. किंवा महापुरुषी प्रसादीची व्यवस्था करत असताना सुद्धा एक शुद्ध भाव या ठिकाणी संचलन तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतो. त्या प्रसादीमध्ये सुद्धा कधी जास्त खारट लागत नाही किंवा तिखट लागत नाही. त्यामध्ये सुद्धा संचलन या परमात्म्याचं रूप दडलेलं असतं. माताबेनजी ज्यावेळी प्रसादी करतात त्यावेळी संचलन ते करत असताना राजमाताजी सांगायच्या की ज्यावेळी तुम्ही महापुरुषांची सेवा करताय त्यावेळी ते जी प्रसादी बनवलेली असते थोडीशी चाकून बघत जावा, जी तिखट झाल्या किंवा खारट झालेल्या आहे. ह्याही गोष्टी संचलन आपल्या सत्संगमध्ये बघायला मिळतात. आणि म्हणून संचलनानं खरोखरच या ठिकाणी जे आलेला संत महात्मा आहे तो कधी वाया जात नाही. किंवा एखाद्या महापुरुषांच्या समीप जरी बसला, त्याची लक्षणं वाईट असतील, परंतु आपण जर बसलो तर संचलन त्याचं लक्षण आपल्याकडे येत नाही. आपलं लक्षण कधी संचलन त्याच्याकडे जाऊ शकतं, कारण संग सत्याचा केलेला आहे. स्थिर परमात्मा आहे, त्याचा संग तुम्ही आम्ही केलेला आहे. मग जगामध्ये स्थिर परमात्म्याच्या भक्तीसाठी संचलन प्रत्येकाची धावपळ चालली आहे, फक्त मार्ग वेगळा आहे, दिशा वेगळी सद्गुरूंनी दाखवलेली आहे. त्या दिशेमध्ये जाऊन संचलन परमात्म्याचं दर्शन आपण प्राप्त केलेलं आहे. मग शेषजी सांगताय संचलन, तीर्था फिरून प्रभू ना मिळे, प्रभू ना मिळे केवळ ध्यानाने. तुम्हाला तीर्थाला जाऊन परमात्म्याचं दर्शन होणार नाही. तुम्ही एका जागी बंद खोलीमध्ये कुठे बसला तरी ध्यान जर करत बसला आणि जर गुरु संचलन तुमच्या जीवनामध्ये नसेल तरी सुद्धा परमात्म्याचं दर्शन तुम्हाला प्राप्त होणार नाही. जप तप संयम करून प्रभू ना मिळे, न मिळे केवळ पूजा पाठाने. आता जप करा, तप करा, होम हवन करा, किंवा संचलन एक संयम शांती मनामध्ये संचलन ठेवा, तरी सुद्धा परमात्म्याचं दर्शन होणार नाही. मग दर्शन होणार कसं? जो येतो सद्गुरूच्या चरणी प्रभू तयास मिळू शकतो.
म्हणजे अवतार भवसागरातून बेडा पार करू शकतो. सद्गुरूच्या चरणावरती आल्यानंतरच संजनाने या भवसागरातून तरुण जाण्याचं कार्य संजनानं आपल्याला प्राप्त होऊ शकतं. केवळ सद्गुरूचं दर्शन. मग सद्गुरूचं दर्शन प्राप्त झाल्यानंतर मग सत्संग आहे, सेवा आहे, नामस्मरण आहे, या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. आणि म्हणून वारंवार सत्संग संचालन करण्याचा जो मोका असतो तो कधी मिस करायचा नाही. कितीही तुमचं भलं काही मोठं काम असेल, दास का सांगतोय, जगाची रीत संजन अजून काही असेल, म्हणजे चांगलं करता संजन नाव ठेवतात आणि वाईट करणारे नाव ठेवतात. एक बाप आणि मुलगा त्यांचा एका गाढवाला घेऊन चालले होते. आता जात असताना गाढव मोकळं चालली, दोघं चालत चालले. एक जण त्यांना भेटल्यानंतर अहो काय म्हणला, गाढव घेऊन चाललाय आणि गाढव कशासाठी आहे म्हणला, बसा की दोघं बी त्यावर. आता बसा की म्हणल्यावर संजनानं मुलगा वडिलाला विनंती करतो तुम्ही बसा. वडील म्हणतात तू बस. मग एक जण बसला त्यावर. थोडा वेळ पुढे गेल्यानंतर परत अनेक जण भेटला. अहो काय म्हणलं, एवढं मोठं गाढव आहे आणि एक जण चाललाय आणि एक जण चालत एक जण बसलाय, दोघे बसा की. दोघ जण बसले. परत थोडं पुढे गेल्यानंतर संजयनं तिसरा भेटला त्यांना. अहो तुम्ही काय माणसं आहे का कोण आहे म्हणतात, गाढवावरती बसलाय तुम्ही. मग अशा काय गोष्टी असतात संजयनं आपल्याला कालांतराने आपल्याला ते ऐकायला पण मिळतात. परंतु संजयनानं याच्यातून सुद्धा वादळात दिवा लावण्याची ताकद निरंकारी सत्संग मध्ये महापुरुषांच्या मध्ये आहे. कारण निरंकारी परमात्म्याचं ज्ञान तुम्हाला आम्हाला प्राप्त झाले. मग अज्ञानापोटी संजयनं जर भक्ती केली आपण, तर संजयनं आपला बेडा पैरतेला जाऊ शकत नाही. एक संजयनं अज्ञानच होता शेतीमध्ये राहिलेला. आता शेतीमध्ये राहिलेला त्याचं लग्न झालेलं होतं. आता शेतीमध्ये म्हटलं तर संजयनं जसा प्रकाश आहे, 24 तास प्रकाश असतो त्या ठिकाणी. आला सासरवाडीला. आल्यानंतर सासरवाडीची परिस्थिती कशी आहे, अगदी नाजूक. घरामध्ये लाईट नाही, फॅन नाही किंवा दुसरी काय व्यवस्था नाही त्या ठिकाणी. मग समोरच पडद्यावरती असे एक 5-6 देवी ठेवलेले होते. मग सासऱ्याला विचारते हे काय आहे, तर सासरा त्याला सांगते की सूर्याची पिल्ला आहे. काय आहे, सूर्याची पिल्ला आहे. 5-7 दिवस ठेवले सूर्याची पिल्ला आहेत. आता देवा म्हणजे काय, त्या शेतीतल्या व्यक्तीला काय करणार, ते कळतच नव्हतं ते. म्हणून त्या या सूर्याची पिल्ला आहेत म्हणून सांगितलं. आता सूर्याची पिल्ला आहेत म्हटल्यावर ठीक आहे म्हणलं, यातलं एक आपण घेऊन जायचं. झोपली सगळीजण. झोपल्यानंतर या पट्ट्यानं काय केलं, ते सूर्याचं एक पिल्लू दिवा घेतला आणि बनमीत ठेवला. आता बनमीत ठेवल्यावर रासारी बनीम जळून गेली. ती सकाळ उठून बघताय तर संचालन बनीम जळली, कशाने जळली काय कळायला तयार नाही. सगळे जणांची धावपळ चालली विजवायला. तिथं काय आहे, बनीम सगळी जळून राख झालेली होती. मग जळली कशानं, आता शोध घ्यायचा त्याचा. दिवं मोजलं, 5 दिव्यापैकी एकच दिवा कमी होता. मग ह्यातला दिवा कुठं गेला, तर मग तू जावाई सांगतो की संजय ह्यातला एक दिवा मी त्या बनमीत ठेवलेला होता. हे झालं कशानं, अज्ञानापोटी. त्या गोष्टीचं ज्ञान संजयनं त्याला असतं तर तो दिवा त्या ठिकाणी गेला नसता, ती बनेमी जळली नसती. तसं संजयनं जगामध्ये संजयनं या परमात्म्याचं ज्ञान नसल्याच्या कारणानं जगाची जी अवस्था आहे ते आपण सगळेजण डोळ्यानं पाहतो आहेत. पण निरंकारी मिशनचा जो प्रचार आहे, आता माताजींनी परवा सांगितलं की 95 वर्षे झाले. सरांनी सांगितले की संजयनं 155 देशामध्ये निरंकारी मिशनचा प्रचार चालू आहे. मग भक्तीचा जो मार्ग आहे तो सुकर आहे. फक्त आपण त्या भक्तीच्या लाईन मधनं जाणं गरजेचं आहे. तर या सत्संग दास तर या सत्संग प्रेमाने बोलूया. शेंचेजी सांगतायत संजनानो, ऐकून कहाणी पाहून नाही त्या उपरी विश्वास करा. कथनाशी कर्म करून जीवन आपले स्थिर करा. परिपूर्णाचा संग करून अपूर्णाचा त्याग करा. फसू नका व जग बोलीला दृढ ऐसा विश्वास धरा. विचार करून मानावशला मांडल्यावरती फिरू नका. अवतार मिळवून सत्य कधी असत्याला जवळ करू नका. जीवनात येऊन संजयनं सद्गुरूला आपण शरण गेलोय, परमात्म्याचे दर्शन तर प्राप्त झालेलंच आहे. फक्त संजयनं एकच कार्य करायचं आहे. याच्यामध्ये आल्यानंतर जी अंधश्रद्धा आहे ती मात्र संजयनं पाठीमागे सोडायची आपल्याला.
परत संजनानो, कुठलीही यात्रा आली, यात्रेमध्ये तुम्ही जरूर सामील व्हा, पण नारळ फोडणी नाही, अगरबत्ती लावणी नाही, ती परमात्म्याने आपल्यासाठी तयार केलेलं आहे. तीच गोष्टी संजनानो त्या भगवंताच्या चरणात वाहणं चुकीचं दिसतं ते. म्हणून यातून थोडस संजनानो बाजूला होऊया. रात्री महात्मा सांगत होते की आम्ही 5-6 जण शिक्षक स्टॉप भिवघाटाला चाललो होतो. आता भिवघाटाला जात असताना संजनानो बरेच शिक्षक उतरले आणि त्या मंदिरात नमस्कार करण्यासाठी गेले. हे निरंकारी सत्संगचे शिक्षक होते, ते बाहेरच थांबले. तुला काही भीती वाटत नाही का म्हणले. भीती कशाची? ज्या परमात्म्याचं संजनानो दर्शन आपल्याला झालेलं आहे, तू माझ्या अंगसंगच आहे. तुम्हाला वाटते त्या मूर्तीपुरतं भगवान सीमित आहे म्हणून तुम्ही त्या मूर्ती दर्शन घ्यायला जाताय. तर जगामध्ये संजनानो पायामध्ये साप सोडणारे भरपूर असतात. तुम्ही पंचांग बघायला गेला तर तुम्हाला काहीतरी करावं लागणार, म्हणजे करायला लावतातच. एखादा व्यक्ती आजार नसताना एखाद्या डॉक्टरकडे गेला, डॉक्टर तुम्हाला इंजेक्शन देणार, 100-200 रुपयाची पावती फाडायला लागणार. या जगाची रीत आहे. म्हणून या गोष्टीपासून थोडस सावध राहूया. कारण निरंकारी जगतामध्ये संजनानो फक्त अज्ञानातून बाहेर पडून निरंकार मिशनचा जो प्रचार आहे तो एक पारदर्शी आहे. जसं संजनानो काचामध्ये आपला चेहरा आपल्याला दिसतो, तशी ती संजनानो ती वस्तू आपल्याला प्राप्त झालेली आहे. वस्तू सदुनी जवळ असता दृष्टी जायना तयाकडे, गुरुबोध जाणत नाही उगीच सापत्तिकाराकडे. गुरुचं बोध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत संजनानो काही प्राप्त होणार नाही. मग जगामध्ये संजनानो कितीही देवाची भक्ती करा, आपण बैल फिरत जाऊ शकत नाही. तर या सद्गुरूच्या कृपेने तुम्हाला या निरंकार परमात्म्याचे दर्शन प्राप्त झालेलं आहे. दास जाता जाता सद्गुरू मातांच्या चरणावरती प्रार्थना करेल, माताची कृपा करा, दया करा. ज्या ज्या घटांना तुम्ही निवडलेला आहे प्रत्येक घटामध्ये संजनानो सत्संग सेवा नामस्मरण करण्याची तयारी तुम्ही करून घ्या. प्रत्येक घट संजनानो या मिशनचा पायक आहे. त्यांच्याकडून तो प्रचार निरंतर